जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। पुरणगावकर अगोदर खाली उतरा. नाही आता पुलतामा शेवट घेऊ आपण यात शेवट. श्री राम जय जय राम. पुलतांबेकर तुम्ही श्रीराम कार्यक्रम जय संपत आला राम मग तुम्हाला वर जय घेऊ जय सगळे एकत्र. राम. कार्यक्रम संपल्यानंतर वर घेऊ तुम्ही खाली अशी बसून राहा सगळे एकत्र जमा करा सगळे. श्री राम जय जय सगळे राम. खाली जाऊ द्या. पुलतांबेकर सगळे आहे असं थांबा कुठं श्री राम जय जय राम. खाली बसा रे. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. पुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं शराले सितं त्वं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. शोचिः शीलः समुदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंदविग्रहं. योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांनी प्रारंभ केलेला 119वा अखंड हरिनाम सप्ताह, अखंड भजन, उपस्थित सर्व भक्तगण मान्यवर सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी माउंट आबूवरून प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रमातून डॉक्टर बनारसे या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रम माजी मंत्री अण्णासाहेब मस्के त्यांच्यासोबत आहेत. आमचे भाऊसाहेब काका ठोंबरे पुरणगाव, पंकजभाऊ ठोंबरे. इथं स्टेजवर जी गर्दी झाली होती लाल टोपीवाल्यांची, भगवी टोपी, पुरणगाव आणि पंचक्रोशीतील मंडळ, भक्त मंडळ पुढच्या वर्षीचा सप्ताह मागण्याकरता या ठिकाणी ते उपस्थित आहेत. ते स्टेजवरून येऊन गेलेत. पुरणगाव आणि पंचक्रोशी, त्यानंतर पुंतांबा आणि पंचक्रोशीकरिता सप्ताह मागणारे ग्रामस्थ खाली आहेत. त्यांना सांगितलं थोडं थांबा, नंतर आपण आपलं बघू, कारण आपलं प्रवचनाची वेळ आहे. प्रवचनही नको डिस्टर्ब व्हायला. तळेगाव मळे पंचक्रोशी त्यांची देखील सप्ताहाची मागणी आहेत. तेही या ठिकाणी हजर आहेत. मागणी करणारी भरपूर गावं आहेत. आपण या ठिकाणी सप्ताहाची मागणी करीत आहात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. आज पाचवा दिवस, पाचवी प्रवचन सेवा, तसा 6वा दिवस आहे. प्रवचन सेवा आपली 5वी आहे. तसं कॅलेंडरमध्ये आज आणि उद्या एकादशी दाखवली, स्मार्त एकादशी.
परंतु भागवत एकादशी उद्या आहेत आणि मग एकादशीचा उपवास हा उद्या केला जाणार आहे. आज जरी एकादशी दाखवली असली तरी ती स्मार्त एकादशी आहेत. स्मार्त एकादशीला वारकरी उपवास करीत नसतात. वारकऱ्यांच्या दृष्टीने भागवत एकादशी महत्त्वाची असते आणि ती उद्या असल्यामुळं उद्या उपवास केला जाईल. आज पंक्तीचा महाप्रसाद चालू आहे. या ठिकाणी योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने एवढा लाखो समाज या ठिकाणी येतो, पण सर्व आनंदाने प्रेमाने येतात. त्यात बऱ्याच ठिकाणी 10-5 हजार लोक जर गोळा झाले तर त्या ठिकाणी काय चालतं महाराज, आवरायला मुश्किल होतं. इथं स्वयंशिस्तीने लोक येतात. खूप काही स्वयंसेवक नाही, पोलीस यंत्रणा नाही. पोलीस आहे ते मोजके आहेत, परंतु एवढा जो समाज या ठिकाणी येतो हा स्वतः स्वयंशिस्तीचं पालन करतो आणि आपल्या सर्वांची भोजनाची व्यवस्था देखील हजारो स्वयंसेवक या ठिकाणी करीत आहेत. शेकडो गावांमधून भाकरी या ठिकाणी आलेले आहेत. आमटी भाकरीचा आस्वाद, आज दशमी असल्यामुळं आमटी भाकरीच्या प्रसादाचा आजचा शेवटचा दिवस आहेत. उद्या एकादशी आहेत. एकादशीला फराळ असणार आहेत आणि परवा काला आहेत. भगवंताची प्रेममयी असणारी भक्ती. एतु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्ये नैव योगेन माम ध्यायंत उपासते. गीतेच्या 12व्या अध्यायातील 6वा श्लोक आहे. भगवान सांगतात, जे मतपरायण आहे, जे भगवतपरायण आहे, ते माझ्या ठिकाणी सर्व अर्पण करून माझी उपासना करतात. अनन्य भक्तियोग, अनन्य भावाने, अनन्य नैव योगेन माम ध्यायंत उपासते. अनन्य भावाने माझं ध्यान करतात, माझी उपासना करतात. आणि अनन्यता तिथं आहे जिथं विशुद्ध प्रेम आहे. विशुद्ध प्रेम असावं. प्रेमाचा दिखावा करणारे लोक फार असतात. अंतःकरणातून प्रेम करावं आणि ते प्रेम, असं प्रेम ज्या भक्ताचं असतं त्याचं हृदय शुद्ध होतं आणि हृदय शुद्ध झालं तर प्रेम धारण करण्याची क्षमता निर्माण होते. तुकाराम महाराज सांगतात, करोनी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास थोर करोनी आस. उचित कर, योग्यता दे, अधिकार दे, मग प्रेम घाली हृदयात. अधिकार असेल तर प्रेम धारण करता येतं. त्या प्रेमाची 6 लक्षणं जी नारद भक्तिसूत्रात सांगितलेली आहेत. गुणरहितम, कामनारहितम, प्रतीक्षणम वर्धमानम, सूक्ष्मतरम, अनुभवरूपम, अविच्छिन्नम, अशा प्रकारची जी 6 लक्षणं आहेत. गुणरहितम, कामनारहितम, प्रतीक्षणम वर्धमानम, अविच्छिन्नम. प्रेम हे अविच्छिन्न असतं. कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी ज्या प्रेमावर काही परिणाम होत नाही त्याला अविच्छिन्न असं म्हणतात. मानवी जीवनामध्ये अनेक वृत्तींचा विच्छेद, देश, काल, कर्म, वियोग, प्रतिबंध, दुःखादी कारणाने दिसून येतो. वृत्तींचा विच्छेद, देश, काळ, कर्मवियोग. वियोगाद्वारे विच्छेद होतो. देश वेगळ्या प्रांतामध्ये गेला त्यावेळेला एकमेकाची भेट होत नाही. काळाचं त्या ठिकाणी बंधन येतं, कर्माचं बंधन येतं.
इत्यादी कारणाने एकमेकापासून मनुष्य विभक्त होऊ शकतो. पण हृदयामध्ये परिपूर्ण प्रेम ज्या अंतःकरणामध्ये प्रगट होतो त्याचा कुठल्याही कारणाने विच्छेद होत नाही. प्रेमात बाधा येण्याची कारणं जरी निर्माण झाली तरी जे सर्वथा अबाधित राहतं त्यालाच प्रेम म्हणतात. अव्यभिचारी भावबंध नसतं. अनेक विच्छेद निर्माण होतात, विक्षेप निर्माण होतात. मी काल उदाहरण सांगितलं भानुदास महाराजांचं. भानुदास महाराजांना सुळावर देण्यात आलं. भानुदास महाराजांनी सांगितलं, जव हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वर वानळ त्रिभुवन खाय, परमे तुझीच वास पाहे गा विठोबा. सप्त सागर एकवट होती, जै हे विरोनी जाय स्थिती, पंच महाभूते प्रलय पावती, तरी मी तुझाची सांगाती गा विठोबा. सप्तसागर जर एकवट झाले तरी मी तुला सोडणार नाही. पंचमहाभूत याचा प्रलय होऊ द्या, आकाश कोसळू द्या, ब्रह्मांडाचे तुकडे होऊ द्या, हे प्रेम आहेत. किरकोळ कारणावरून प्रेम संपत नसतं. अलीकडच्या काळामध्ये 2 दिवसात पत्नी आली की तो आईला घराच्या बाहेर काढतो. 25 वर्षापासून तिने लहानसं मोठं केलं, याला सांभाळलं. महिना 2 महिन्यात आईला बाहेर काढतो आणि 5-6 महिन्यानंतर याचा घटस्फोट होतो. हे प्रेम आहे का? हे प्रेमाचं लक्षण नाही आहे. एकदा ज्याला भगवान कृष्ण परमात्म्याचा वियोग झाला त्यावेळेला राधाजीचे एक शब्द आहेत विदग्ध माधव ग्रंथामध्ये. तमालस्य स्कंदे विनहिता भुजा वल्लरीर्यम यथा रुंदारण्ये चिरमणि विचला तिष्ठती तनुः. माझ्या मृत्यूनंतर तमाल वृक्षाला माझं शिर आवळून बांधा आणि असंच वृंदावनामध्ये त्या वृक्षाला सुकून द्या. कधीतरी वर्षांतरानंतर कृष्ण भेटेल. कधीतरी एका भक्ताने एक भाव व्यक्त केला, दिल दिया तो एतबार की हद थी, प्राण दिया यह तो तेरे प्रेम की हद थी, मर गए और खुली रही आंखें यह तो तेरे इंतजार की हद थी. मर गए और खुली रही आंखें, न जाणे मेल्यानंतर का होईना मौतीला तरी येईल. प्रेम आहेत. प्रेमाची तव जाती ऐसी आठवू नेदी आठवणेसी, हा भावो जाणवे सज्जनासी, ते भक्ती प्रेमासी जाणते. एकनाथ महाराज वर्णन करतात भागवतामध्ये. जसा गंगेचा आणि समुद्राचा कधी विच्छेद होऊ शकत नाही, संसारामध्ये मृत्यूद्वारे संसाराचा विच्छेद होतो. माता पिता बंधू गृहजन लोक या सर्वांचा विच्छेद होऊ शकतो. पण खरं प्रेम जे आहे या खऱ्या प्रेमाचा मृत्यूमुळे विक्षेप होत नाही, मृत्यूमुळे विच्छेद कधीही होत नाही महाराज. याचं उदाहरण नारद भक्तिसूत्रामध्ये नारदजी देतात. यथाव्रज गोपिका नाम, त्या गोपींचं प्रेम.
प्रेम हे अनिर्वचनीय असतं. भगवान कृष्णाने जेव्हा गोकुळाचा त्याग केला, मथुरेला गेले निघून. काय झाली गोपींची अवस्था? एकाने एक प्रश्न विचारला, म्हणले महाराज एक शंका आहे. त्या गोपींचं जर भगवान कृष्णावर एवढं प्रेम होतं तर कृष्णांनी गोकुळ का सोडलं? गोकुळ सोडून कृष्ण का गेला? बरं गेला तर गेला, परत का आला नाही? त्या गोपी मथुरेला दहीदूध विकण्याकरता जात होत्या, पण केव्हा? जेव्हा कृष्ण गोकुळात होता तेव्हा. कृष्ण मथुरेत गेल्यानंतर त्या गोपी दहीदूध विकण्याकरता मथुरेला गेल्याचं उदाहरण कुठल्याही ग्रंथात नाही. कृष्णाने जेव्हा गोकुळाचा त्याग केला त्यानंतर त्या गोपी कधी मथुरेत गेल्या नाही. आणि कृष्ण गोपींना भेटण्याकरता कधीही आला नाही. मधून मधून यायला काय हरकत होतं बरं? इथं सोडून गेला कसा करता? याचं एक महत्त्वाचं कारण आहे. भगवान कृष्ण परमात्मा जेव्हा मथुरेला गेलेत, मथुरेला गेल्याच्या नंतर कंसाला ठार मारलं. कंसाला ठार मारल्यानंतर कंसाच्या 2 पत्न्या होत्या, अस्ती आणि प्राप्ती. ह्या जरासंधाच्या कन्या होत्या. आणि जरासंधाला खूप राग आला आपल्या जावयाला मारल्यामुळं, कारण कंस हा जरासंधाचा जावई होता. आणि म्हणून जरासंधाने मथुरेवर 17 वेळा स्वाऱ्या केल्यात. आणि शत्रूचा मुख्य उद्देश असतो की आपल्या शत्रूचं हृदयस्थान जे असतं, अतिशय प्रिय व्यक्ती जी असेल त्या प्रिय व्यक्तीवर आघात करण्याचे प्रयत्न शत्रूचे असतात. आपण पाहतो एखाद्या व्यक्तीचं अपहरण केलं जातं, एखाद्या मोठ्या माणसाच्या मुलाचं, मुलीचं, पत्नीचं अपहरण केलं जातं. अपहरण का केलं जातं? अपहरण करून त्याला ब्लॅकमेलिंग केलं जातं. कारण त्याची प्रिय व्यक्ती आहे ती, त्याला माहिती आहे या व्यक्तीला सोडवण्याकरता हा मनुष्य काही करू शकतो, म्हणून ते गुंड अपहरण करतात. शत्रू आपल्या शत्रूच्या मर्मावर घाव घालीत असतो, तसं भगवान कृष्णाचं मर्म काय आहे ते म्हणजे गोपी आहेत. आजपर्यंत हे प्रेम गुप्त होतं. भगवान कृष्णाने हा विचार केला, जर मी गोकुळात गोपींना भेटायला गेलो तर आजपर्यंत असणार गुप्त प्रेम हे उघड होईल. आणि उघड झाल्यानंतर हे जर जरासंधाला कळालं तर जरासंध मथुरेऐवजी गोकुळावर सुद्धा हल्ला करू शकतो. मथुरेवर हल्ला केला तर सैन्य आहे, दुर्ग आहेत, आपण स्वतः आहोत. पण गोकुळावर जर हल्ला केला तर तो मात्र मला सहन होणार नाही. मग हे प्रेम गुप्त ठेवायचं आहे. मग गोकुळात भगवान कधीच गेले नाही महाराज. हे प्रेम आहे. गोपींवर आलेलं संकट ही मी सहन करू शकणार नाही. माझ्यावर आलेलं संकट मी किती सहन करेल? 17 वेळा जरासंधाला परत पाठवलं महाराज. हे प्रेम आहेत. प्रेमामध्ये प्रेमास्पदाच्या सुखाची इच्छा असते, स्वतःच्या सुखाची नाही. स्वतःच्या सुखाची अपेक्षा करणाराचं प्रेम सत्य नसतं. त्यात वासना आहेत, त्यात स्वार्थ आहेत. स्वतः त्याग करून प्रेमास्पदाबद्दल सुखाची अपेक्षा करणं, त्याकरता प्रयत्न करणं, याला खरं प्रेम म्हणतात. आणि म्हणून ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा गोकुळ सोडून मथुरेला गेले त्यावेळेला गोकुळाची काय अवस्था आली? नामदेव महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं आहे गाथ्यामध्ये.
युगांबरोबरी जाता ती घटिका गोकुळीच्या लोका तैसे झाले. एक एक घटका गोकुळवासियांना युगासारखी वाटायला लागले महाराज. बघाय प्रेम. उदास दिसती वने दाही दिशा, काय रे जगदीशा आम्हा केले. हे जगदीशा असं काय केलंय. सगळ्या दाही दिशा उदास झालेल्या आहेत. ऋणावल्या गायी करिता ती खंती, वत्से न करीती स्तनपान. गायी सुद्धा रोडावल्या, कारण गायी चारा खायचं सोडून दिलं गायींनी. वत्से न करीती स्तनपान. वियोगामध्ये वासरं सुद्धा गायींचं स्तनपान करीत नाही. अन्न पाणी तेही वर्जिती गवळणी, आता चक्रपाणी कैचा आम्हा गेला. तो आम्हाला सोडून गेला, आता कशाचा भेटतो तो. बघा भगवंताच्या वियोगामध्ये साधकाचं भक्ताचं हृदय होरपळतं. यमुनेचे तिरी वृक्षते सुकले, पाषाण उलले तया दुःखे. नामदेव महाराजांनी काय वर्णन केलंय महाराज या प्रसंगाचं. वृक्ष सुकले. सूरदास महाराजही वर्णन करतात. त्या गोपी जेव्हा चर्चा करतात, श्रीकृष्ण चंद्र ने मथुरा दे, गोकुल को आईबो छोड़ दियो, तब से व्रजवासी एही सखी, पनघट पे जाईबो छोड़ दियो. एक गोपी म्हणली, जेव्हापासून कृष्णाने गोकुळाचा त्याग केला तेव्हापासून मी पाण्याला जायला सोडून दिलं. भरीला उलंडून रीता करी घट. भरलेला घट उलंडून द्यायची, पाण्याला जायची. कशा करता? भगवंताच्या दर्शनाकरता. ते सांगितलं, मी तेव्हापासून पाण्याला जायचं सोडून दिलं. लता पता सब सुख गई, यमुना ने किनारो छोड़ दियो. वृक्ष वेली सुकायला लागल्यात. काय या कुब्जनी चमत्कार केला म्हणले. कुब्जा के संग रास रह्यो, राधा गुण गायबो छोड़ दियो. अरे कृष्णा, राधेला विसरलास. मेवा भोग लगावत है, माखन को खाइबो छोड़ दियो. सूरदास प्रभु निठर भयो, अखिय को लाइबो छोड़ दियो. आम्हाला आश्रव ढाळीत सोडून दिलंस ना. वृक्ष यमुनीच्या तीराला सुकले, पाषाण उलायला लागलेत महाराज. प्रातःकाळी गळी अवघेची बोलती, मारोनी श्रीपती गेला नाही. हा कृष्ण जाताना आम्हाला मारून तरी का गेला नाही. आम्ही एकदाच मेलो असतो, आता क्षणाक्षणाला मरतोय. हा वियोग. जीवनाविन मत्स्य तैसे तळमळी, नामा म्हणे चित्ती धन्य प्रेमा. हे प्रेम धन्य आहेत. मासा ज्याप्रमाणे पाण्या वाचून राहू शकत नाही, याला अविच्छिन्न असं प्रेम म्हणतात. अविच्छिन्नम. किती शोकाकुल आहेत, किती तळमळ असावी त्या परमात्म्याची आपल्या अंतःकरणामध्ये. असं प्रेम जर अंतःकरणामध्ये असेल तर जगातली कुठलीही परिस्थिती आपल्याला त्या प्रेमापासून विभक्त करू शकत नाही. व्याघ्र आणि गायी एकत्र बैसता, कोकिळ बोलती कृष्ण कृष्ण. व्याघ्र आणि गायी एकत्र बैसते. विसरल्या त्या, वैरभाव विसरल्या. वियोग बघा. कोकिळा बोलती कृष्ण कृष्ण. मुंगूस आणि नाग निस्तेज पडती, चिमण्या बोलती कृष्ण कृष्ण. हा नामदेव महाराजांनी या प्रसंगात फार सुंदर वर्णन केलंय. वियोगाने जेव्हा मयुरे रडती,
शुक बोलतात हे कृष्ण कृष्ण. मयुराच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. कृष्णाच्या कृपेने कळले उद्धवासी, धन्य धन्य त्यासी म्हणे तेव्हा. उद्धवाने जेव्हा हे प्रेम पाहिलं महाराज, ब्रह्मज्ञान सांगो देखे पाठविला, ब्रह्मज्ञान सांगो देवे पाठविला, तो रडू लागला तये सवे. ब्रह्मज्ञान सांगण्याकरता आला होता पण तो रडायला लागला महाराज. मोठ्या मोठ्या ज्ञानांना सुद्धा पाझर फोडणारी भक्ती आहेत. मग आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. आत्मनिष्ठ जीवनमुक्ताला भक्ती सुख दुर्लभ आहेत. भगवान परमात्मा मथुरेला गेलेत. एक दिवस देवकीने भोजनाचं ताट वाढलं. भोजनाचं ताट वाढलं, अनेक पदार्थ त्यामध्ये होते. त्यापैकी एका वाटीत लोणी होतं. लोणी पाहिल्याबरोबर कृष्णाला यशोदेची आठवण झाली आणि कृष्ण मोठ्या मोठ्याने रडायला लागला. देवकीला हे सगळं नवीन होतं. देवकीला या प्रकारच्या स्वभावाची काही जाणीव नव्हती. देवकी तर घाबरली, माझं काय चुकलं, का रडतायत? वसुदेवाने सांगितलं, देवकी तुला माहीत नाही, नवीन आहेत अजून, तुझ्या स्वभावाचे अजून परिचय झालेला नाही आहेत. तसाच उठला कृष्ण. उद्धवाने विचारलं, कृष्णा तू का रडतोस? सांगितलं, कृष्णा तू आता लहान राहिला नाही, बालपणचं विसरून जा. भगवान कृष्ण म्हणले, उद्धवा हे तुला कळणार नाही. प्रेम म्हणजे काय असतं? ज्ञानी भक्त भेटतील पण प्रेमी भेटणं अवघड आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे वेळ नाही समाधान. भगवंताला देखील प्रेमाचा दुष्काळ आहे. प्रेम करणारे भेटत नाही, प्रेम दाखवणारे भेटतील. अंतःकरणातून प्रेम करणारे भेटावेत. आणि म्हणून भगवंताने उद्धवाला सांगितलं, तू गोकुळात जा. उद्धव म्हणला, मग एखादा पत्र तू का दिलं नाही? सांगितलं, शब्दाचा विषय नसतो. प्रेम हा शब्दाचा विषय नाही आहेत. जे शब्दात व्यक्त होतं ते प्रेमच नाहीत, कारण प्रेमच अव्यक्त आहेत. ते व्यक्त कसं होईल? अव्यक्त प्रेम शब्दाने व्यक्त होत नसतं. आणि भगवान कृष्णाच्या आदेशानुसार जेव्हा उद्धव गोकुळामध्ये आला, उद्धवाने नंदबाबाचं घर विचारलं. उद्धवाला सांगितलं, नंदबाबाचं घर विचारण्याची गरज नाही, ही पाण्याची धार जिथून वाहत येते त्या धारीदारीने जा. जिथून ही धार सुरू झाली ना तिथं नंदबाबा राहतात, नंद यशोदा. ही धार कशाची होती? ही अश्रूंची धार होती. सर्व गोपी नंदाच्या गोपीच्या यशोदेच्या अंगणात रडून त्यांच्या अश्रूपासून एक प्रवाह निर्माण झालेला होता. हे प्रेम आहेत महाराज. हे ज्ञानालाही कळणार नाही. प्रेम हे अविच्छिन्न असतं. देश काळादी बाधा प्रेमात नाही आहेत. धावून या नंदे धरिले चरण घालून आसन बैसविला. उद्धवाने नंदबाबाचे चरण धरले, नंदबाबांनी आसनावर बसवलं आणि नंदबाबाने उद्धवाला एक प्रश्न विचारला. उद्धवा, सुकुमार सावळा राजीव लोचन सुखी आहे कृष्ण मथुरेत. माझा कृष्ण सुकुमार सावळा राजीव लोचन मथुरेत सुखी आहेत ना? रोहिणीचा पुत्र सुखी आहे राम बलराम रोहिणी पुत्र. स्मरे पुरुषोत्तम कधी आम्हा
कधी कृष्णाने आमचं स्मरण केलं होतं का उद्धवा? गोकुळात गवळी आहे एक नंद, एक नंद आहे गोकुळामध्ये, एक गवळी. आठवी गोविंद कधीतरी त्याला अशी आठवण झाली का गोकुळात कोणीतरी गवळी होता, त्याच्याकडे मी राहत होतो, अशी कधी आठवण झाली का त्याला? काय माझे पुण्य सरले उद्धवा सरले, म्हणून टाकेले कृष्ण नाथे. उद्धवा, काय माझं पुण्य संपलं, कृष्णाने माझा त्याग केला. परब्रह्म म्हणून मी वनात पाठवलं, परब्रह्म परमात्मा परब्रह्म पूर्ण दाढी मी वनवासी, म्हणून ऋषिकेशी कोपलासी. परब्रह्माला मी वनात पाठवलं, पण हे मेघश्याम दृश्य माझ्या डोळ्यापुरून गेलं. नंद बाबाचं हृदय स्पंदून रडत होतं, स्पंद रडत होते. नेत्री अश्रुधारा कंठ सद्गतीत पडिला मूर्छित नामा म्हणे. अशा प्रकारचे शब्द ऐकल्याबरोबर नंद बाबा मूर्छित पडले. बघा, प्रेमाच्या विरहाच्या 10 अवस्था सांगितलेल्या आहेत. चिंतात्र जागृद्योगो तानम मलिनांगता आदी. चिंता, जागरण, झोप येत नाही त्याला, उद्विग्न मन होत असतं, ही लक्षणं आहेत. मलिनांगता, अंग मळून जातं, कारण आता या शरीराकडे काय पाहायचं आहे, कोणाकरता काय करायचं आहे, आता ज्याच्याकरता हे सजवायचं ते नाही इथं. आणि नंद बाबा मूर्छित झालेत महाराज. याला अविच्छिन्न असं प्रेम म्हणतात. आपल्या प्रियतमाच्या वियोगामध्ये मूर्छा येणं. त्यानंतर उद्धव यशोदा मातेला भेटायला गेलेत. बघा, गोकुळवासियांचं प्रेम उद्धवाला कळावं म्हणून तर भगवंताने उद्धवाला पाठवलं होतं. यशोदेची स्थिती तीच झालेली होती जी नंदबाबाची होती. देव अनावर नव्हती, बरडत होती, बरडत. याला उन्माद म्हणतात. प्रेमामध्ये लोक बरळतात, विसंगत बरळतात. ज्ञानेश्वर महाराज एक कावळा पाहिला, हे कावळ्या काय कावकाव करतोय, माझा विठ्ठल भेटलं का मला, कावळ्याला विचारतो ज्ञानेश्वर महाराज. पहिलं तो घे काऊ कोकत आहे, शकून घे माय सांगत आहे. मला तो शकून सांगतो का, काय कावकाव करतोय, काय कोकतोय. उड उड रे काऊ तुझे सोन्यान मळवीन पाहू, पाहुणे पंढरीराव घरा काही येते. उडून जातो, उडाल्यानंतर मी समजेल की पांडुरंग परमात्मा माझ्या घरी पाहुणा येईल आणि तुझे सोन्यानं पावलं मळवेल. बघा, प्रेमामध्ये ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम वृद्धिंगत झालेला आहे तो प्रेम जाणू शकतो. बाकीचे लोक पागल समजतात. प्रेमात पागलपण आहेत. शहाणा माणूस काय समजेल, काय ज्ञानेश्वर महाराज आहेत, कोणाशी बोलते, कावळ्याशी. कावळ्याला काय माहिती पांडुरंग भेटेल का, हे कोणाला विचारताय, कावळ्याला. कावळा काय सांगेल मग. उड उड रे काऊ तुझे सोन्यान मळवीन पाहू. मग पागल झालेल्या माणसाप्रमाणे अवस्था आहेत. भक्तीमध्ये पागलच व्हावं लागतं. शहाण्यांचं काम नाही भक्ती. हे आलेले सगळे वेळेच आहे, बसलेले. शहाणे इथपर्यंत आलेच नाही. ज्याला राजकारणाचं वेळ लागलं तो राजकारण चांगलं करू शकतो. ज्याला संसाराचं वेळ लागलं तो संसार चांगला करू शकतो. ज्याला परमात्म्याचं वेळ लागलं तो परमार्थ चांगलं करू शकतो.
ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, उडउड रे काऊ तुझे सोन्यानं मिळवीन पाहू. जर खरंच मला माझा पांडुरंग भेटला ना, तुझे पाय मी सोन्यानं मिळवीन. पण पुन्हा माऊलीने विचार केला, कावळ्याला सोन्याचं काय महत्व आहे? सोन्याची किंमत कावळ्याला कळते का हो? सोन्याची काय किंमत आहे? काय उपयोग त्या कावळ्याला? नाही, याचा काही उपयोग नाही म्हणजे. मग दूध भरून वाटी लावीन तुझी ओटी. पण दूध हा पक्षाचा आहार नाही आहे. बघा, दुग्ध आहार कोणत्या प्राण्याचा असतो? अंडी घालणारे प्राणी दूध पित नसतात. दूध फक्त सस्तन प्राणी पितात. ज्या प्राण्यांना स्तन असतं त्यांना जन्मल्याबरोबर दूध प्यायची सवय असते. अंडी घालणारे प्राणी दूध पित नसतात. लोक सर्पाला दूध पाजतात. सर्प हा अंडे घालणारा प्राणी आहेत. सर्प दूध पित नसतो. तो पाण्यासारखं पाणी म्हणून पितो. पण सर्पाला आरोग्याला दूध चांगलं नाही आहे. काय सर्पाचा तो आहार नाही आहे. अंडी घालणाऱ्या प्राण्याचा दूध हा आहार नसतोच. कारण दूध त्याला काय माहिती? त्याच्या शरीराला सवय नाही त्या दुधाची. मग ज्ञानोबरांना वाटलं दूधही नको चालणाऱ्याला. मग दहीभाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी. दहीभात खातो का? पुन्हा विचार करता, हे आंबट आहेत. मग आंब्या डाळी फळे चुंबे रसाळे. फळ, तुला फळ आवडतं ना, मग तुझ्याकरता मी आंब्याची डहाळच तोडून आणतो. पण माझा पांडुरंग मला भेटेल का? एखादा सुज्ञ मनुष्याला वेडेपणाच म्हणणार आहेत. पण वेडेपणाची सुद्धा स्तुती करणारा प्रेमीच असतो. हा वेडेपणा भगवंताला आवडतो बरं का. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट चल छिद्र न भावा, कपट छल छिद्र न भावा. भक्तीचा दिखावा करणारे फार आहेत. सगळ्यांना भक्ती कळत नाही. अक्रूर 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 कृष्णाला घेण्याकरता आला. त्यावेळी गोपींचं प्रेम पाहिलं. अक्रूरही द्रवीभूत झाला. पण या अक्रूराने पुढं काय केलं माहिती आहे? भगवान कृष्णाच्या सासऱ्याची हत्या केलेली आहे. एका मण्याकरता, सेमंतक मण्याकरता. कुठं गेलं प्रेम? लोक भक्ती करतात, दाखवतात भक्ती. मोठ्या मोठ्या मठामध्ये मठाधिपती एकमेकाशी भांडतात, खून करतात एकमेकाचे. लोकांना भक्ती शिकवतात. कळली का भक्ती त्यांना? कुठेतरी स्वार्थ आहेत. हे खरं प्रेम नाही आहेत. माता यशोदा बघा, नंदबाबा मूर्छित झालेत. नंतर उद्धव जेव्हा यशोदेकडे आला, यशोदा बरडते. मी सांगितलं जसं ज्ञानेश्वर महाराज बरडत होते, हे कावळ्या भेटेल का माझा कृष्ण मला? खोडी नको करू म्हणे दाटविले, मनोनी सारले ताने माझे. खोडी नको करू म्हणून दाटवलं, म्हणून निघून गेला ना मला सोडून. रडायला लागले यशोदा. यशोदा नंदबाबाला म्हणते, कुठे आहे माझं बाळ? उद्धव सुद्धा खेद करतोय महाराज. निर्दय पापेण बांधी उकळासी, म्हणून रुसलासी देवराया. माती खाल्ली म्हणून काठी घेऊन मी मागं लागले, म्हणून रुसला का? आता उद्धवासारखा ज्ञानी सुद्धा या ठिकाणी काय बोलावे कळत नाही उद्धवाला. उद्धव एवढा ज्ञानी होता. हा बृहस्पतीचा शिष्य आहेत उद्धव.
याचे देवगुरु बृहस्पती आहेत. पण ज्ञानाची बुद्धी कुंठित होते ती भक्तीमुळं. आणि अशा प्रकारे अंतःकरणामध्ये विशुद्ध प्रेम हे पाहिल्यानंतर उद्धव सुद्धा द्रवीभूत होतो. उद्धव जेव्हा प्रातःकाळी उठला आणि बाहेर गेला, त्याच्या कानावर काही गोपींचे शब्द आले. अविच्छिन्न प्रेमाचं लक्षण आपण पाहतो. प्रेम किती अविच्छिन्न असतं. एक भ्रमर उडत उडत येत होतं. एक गोपीने भ्रमराकडे पाहिले, भ्रमरा येऊ नको माझ्याजवळ. तो त्या काळ्या कृष्णासारखा काळा आहे. तो काळा तू काळा. तो कमळाच्या फुलावर बसतो, मकरंद सेवन करतो, निघून जातो. नंतर त्या फुलाची काय अवस्था होती याचा विचार कधी करीत नाही. मधुपकितो बंधो मा स्पृशांग्री सपत्न्या कोचव्यलिलतमाला कुंकुमश्मष्णुभिर्ना वहतु मधुपतिस्त्वं माणिनीनां प्रसादं यदु सदसि विडम्ब्यं यस्य दुत्रत्वमीदृक्. हे भ्रमर, तू मथुरेतून आलाय. त्या गोपी जेव्हा कृष्णाला आलिंगन देतात, त्यांचं कुंकू त्या हाराला लागलेलं होतं, ते कुंकू तुझ्या पायाला लागलेलं आहे. याचा अर्थ तू मथुरेतून आलेला आहेस. तू कपटी कृष्णासारखा कपटी आहेत. त्या भ्रमराकडे पाहून ते गोपी म्हणते. म्हणजे एखादा पागल झालेला मनुष्य ज्याप्रमाणे त्याला वेड लागतं, भक्त सुद्धा असाच पागल झालेला असतो. अशा प्रकारची त्या गोपींची असणारी अवस्था. एक गोपी पळत आली, धावोनी उद्धवाचे धरिती चरण आमुचे स्मरण करीत असे. उद्धवा, खरंच कृष्ण आमचं स्मरण करतो का कधी? स्वरूप हीन आम्ही सुंदर कंसदासी. कंसदासी सुंदर आहे, आम्हाला कसलं रूप. म्हणून तुला विचारते, कधी आमचं स्मरण होतं का त्याला? आमासी तेथे जाऊन या म्हण एकदा चरण दावी सर्वा. एकदा तरी चरण दाखव. की दर्शनाचे किती तळमळ आहेत मैदान. संत नरसिंह मेहताजी वर्णन करतात, दर्शन दोघन श्याम नाथ मोरी अखिया प्यासी रे. दर्शन दोघन श्याम मन मंदिर मो ज्योत जगा दो. घट घट वासी रे. दर्शन दोघन श्याम नाथ मोरी अखिया प्यासी रे. पानी पी कर प्यास बुझाओ. नैनन को कैसे समझाओ. आँख में चोली छोड़े अब तो ब्रज के वासी रे. दर्शन दोघन श्याम नाथ मोरी अखिया प्यासी रे. हे भगवत दर्शनाकरता व्याकुळत आहेत.
पानी पीकर प्यास बुझाऊ, नैनन को कैसे समझाऊ. तहान लागली, पाणी पिल्यानंतर तहान शमेल, पण या डोळ्यांची तहान तुझ्या दर्शनाशिवाय शमणार नाही महाराज. हे ताणलेले झाले डोळे. मीराबाई जेव्हा भगवत दर्शनाकरता व्याकुळ अवस्थेत बसलेली होती, मीराबाईच्या अंगावर एक कावळा आला, चोच मारू लागला. मीराबाई त्या कावळ्याला म्हणे, कावळ्या कागा चुनी चुनी खाइये सब अंगन कामास, दो नैनन को मत खाइये पिया मिलन किया. कागा चुनी चुनी खाइए सब अंगन के मांस, दो नैनन को मत खाइए. कारण या दोन डोळ्यांनी मला माझ्या प्रियतम परमात्म्याचं अजून दर्शन घ्यायचं आहे. सगळ्या अंगाचं मांस खाल्लं तरी चालेल, परंतु डोळ्याला स्पर्श करू नको. किती व्याकुळता आहेत महाराज. स्वामी रामकृष्ण परमहंस यांना त्यांचे शिष्य एकदा भेटले. इतक्या वर्षापासून मी आश्रमात राहतो, मला अजून भगवत दर्शन नाही, आज काही झालं तरी मला भगवत दर्शन घडवा. रामकृष्ण परमहंस म्हणजे चला स्नानाला, स्नान करता करता तुला दर्शन घडवतो. रामकृष्ण परमहंस आपल्या शिष्यासह गंगेत गेले स्नान करण्याकरता. डुबकी मारली, त्याचं मुंडकं धरलं, दाबलं पाण्यात. तो तळमळ करायला लागला, झटका मारला, बाजूला झाला. म्हणले, महाराज हे काय करताय तुम्ही? मी तुम्हाला म्हणलो दर्शन घडवा आणि तुम्ही मला पाण्यात बुडवतायत. गुदमरून मेलोच तुम्ही. रामकृष्ण परमहंसांनी विचारलं, कसं वाटलं? परत विचारलं, कसं वाटलं? मेलो असतो, तळमळत होतो मी. हां, हेच मला सांगायचं. पाण्यातून बाहेर निघण्याकरिता तुझी जशी तळमळ चालू होती ना, तशी तळमळ भगवत दर्शनाकरता जेव्हा तुझ्या अंतःकरणात निर्माण होईल, त्या दिवशी माझ्याकडे ये, त्या दिवशी मी तुला भगवंताचं दर्शन घडवतो. अंतःकरणामध्ये तळमळ असावी. मीराबाईने सांगितलं, कागा चुनी चुनी खाइए सब अंगन का मांस, दो नैनन को मत खाइए पिया मिलन की आस. या दोन डोळ्यांनी मला माझ्या प्रियतम परमात्म्याचं दर्शन घ्या. आम्हासाठी तेथे जाऊन या म्हण एकदा चरण दावी सर्वा. उद्धव, माझा निरोप त्या कृष्णाला सांग, एकदा तरी चरण दाखव. आणि एवढं करून जर तो ऐकला नाही ना, पुढचा निरोप सांगितलं गोपीने. मेल्या त्या गवळणी त्यांची झाली राख. त्या गोपी मेल्या, त्यांची राख झाली. वाजवी मुरली तया जागा. आता त्या राखेवर उभं राहून तरी मुरली वाजव. ही प्रेमाचे पराकाष्ठा आहेत महाराज. विसरलं, मर गए और खुली रही आंखें, यह तो तेरी इंतजार की हद थी, मौतीला कवे नाही येईल. मेल्या त्या गवळणी त्यांची झाली राख. मेल्या त्यांची राख झाली. आता त्या राखेवर उभं राहून तरी वेणू वाजव. अशा प्रकारचा निरोप त्या गोपी उद्धवाला सांगतात. ही आहे अनिर्वचनीय प्रेमस्वरूप. काय वर्णन करणार या प्रेमाचं? शब्दाचं वर्णन करता येईल, अंतःकरणाच्या भावाचं वर्णन करू शकणार नाही. आणि म्हणून प्रेम हे अविच्छिन्न असतं. कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी प्रेम नष्ट होऊ शकत नाही. मृत्यू तुच्छ आहेत प्रेमापुढं. देशप्रेम असणारे सैनिक छातीवर गोळे घेतात, त्यांना दुःख वाटत नाही. का वाटत नाही? भारत मातेवर इतकं प्रेम आहे की मृत्यूला ते तुच्छ समजतात. ते जागी आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. प्रेम कुठले असू द्या, प्रेम हे प्रेम असतं. गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षण वर्धमानम अविच्छिन्नम. प्रेम हे अविच्छिन्न आहेत. याचं पाचवं लक्षण आहे सूक्ष्मतरम. प्रेम हे अतिशय सूक्ष्म असतं.
शारीरिक व्यापार दृष्टिगोचर होतात, काही अनुमानाने ओळखले जातात, काही शब्दावरून जाणले जातात, परंतु प्रेम शब्दाचा विषय नाही आहेत. भजन पूजनादी क्रिया बाह्य क्रियेने सुद्धा प्रेमाचा अनुमान होत नाही. ते अनिर्वचनीय आहे म्हणून सूक्ष्म आहेत. तुकाराम महाराज सांगतात, सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. सासू करता सून रडते, खरंच प्रेम असतं का? आता रडावं लागतं म्हणून रडते. सासू करता रडे सून भाव अंतरीचा भिन्न. जळो प्रेमा तैसा रंग जय बोलोनी पतंग. पतंगाचं प्रेम आहे, जळतो तो अग्निपुढं, अग्नीला स्पर्श करतो आणि जळतो महाराज. तसं प्रेमामध्ये साधक जळतो. दीपक जळतो, दीपक स्वतः जळतो, पण त्या जळण्यातून इतरांना प्रकाश मिळतो. तसं साधकाच्या भक्ताच्या जळण्यातून जगाला प्रेरणा मिळते महाराज. हे विशुद्ध प्रेमाचं. तुकाराम महाराज सांगतात, काही काही लोक प्रेम दाखवतात, रडतात पण बरं का, सोंग आणतात रडण्याचं. कीर्तनाचे वेळी रयस्पुंदे डोळे प्रेमेबिन डोळे गळतात. ही भगवंताशी एकरूपता आहेत. हे भगवत प्रेम अंतकरणात निर्माण व्हावं, त्याकरता सप्ताह आहेत. सप्ताहून काय घेऊन जायचंय? नुसती आमटी भाकर नाही, तो एक भाग आहे. तर भूक लागली काहीतरी प्रसाद म्हणून सेवन केला पाहिजे. केवळ आमटी करता इथं यायचं नाही आहेत, इथे अमृत आहेत. हे अमृत सेवन करण्याकरता योग्यता प्राप्त करा, अधिकार प्राप्त करा. पण अलीकडच्या काळामध्ये तरुण दिवसेंदिवस व्यसनाधीन होत चाललेले आहेत. व्यसन हे कुठलंही चांगलं नाही आहेत. व्यसनाने जीवन भ्रष्ट होतं, बर्बाद होतं महाराज. सप्ताह कशा करायचा? गंगागिरी महाराजांनी काय केलं? व्यसनाधीन लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याचं पहिलं काम गंगागिरी महाराजांनी केलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये गोदावरीच्या तीराला जे गावं होते, लोकांना जमिनी भरपूर होत्या, ज्वारी पेरून द्यायचे. पावसाळ्यामध्ये बघतं काय कोळपण्या वगैरे काय पाळ्या घालायच्या. एकदा ज्वारी पेरली की जमिनी अशा भारी होत्या की ते पेरली की सोंगायलाच जायचे, तरी पिकायची ती. मग उन्हाळ्यामध्ये काय काम आहेत? मग तमाशे करायचे. ते ढोलगी तुन डप मारुतीच्या डोक्यावर टाकून ठेवायचे. ठेवायला कुठं? मारुती मंदिर. तुंतुन तमाशामध्ये तुंतुन झांज असतात. ढोलक असं ढोलक काय म्हणतं माहिती आहे का? ढोलक नरकात ढकल, नरकात ढकल, नरकात ढकल. ते तुंतुन म्हणतं. नेमकं नरकात ढकल कोणाला म्हणतोय? ते म्हणते तॉंग 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 तॉंग. कोण 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 कोण? ढोलकी म्हणते नरकात ढकल, तुंतुन तॉंग 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 तॉंग. कोण 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 कोण? ते झांज सबजन 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 सबजन. इथले नाही तिथले. लोक व्यसनाच्या अधीन झालेत, तमाशाच्या मागे लागलेत. त्या लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याचं काम योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी केलं.
7 प्रकारची व्यसनं सांगितली. द्युतंच मौसमच मदिराच वेश्या मृगयार्थ चौर्यम परदार सेवा एतानी सप्त व्यसनाने लोके घोराती घोरम नरकम न याती. अति घोर नरकात घालणारी 7 व्यसनं आहेत. द्युतंच द्यूत तो धर्मराजा बहुपुण्य राशी का द्यूत खेडे दुर्योधनासी हरो निकांता केली उपाधी विनाशकाले विपरीत बुद्धी. धर्मराज द्यूत खेळले, त्याचा परिणाम काय झाला? हरो निकांता केली उपाधी. दुसरं मांस भक्षण करू नये, तो माणसाचा आहार नाही आहे. निसर्गामध्ये मांसाहार आणि शाकाहार याचं वर्गीकरण बघा. मांसाहारी प्राणी जिभेने पाणी पितात, शाकाहारी प्राणी ओठाने पाणी पितात. माणूस ओठाने पाणी पितो का जिभेने? हो, ओठानेच पितो ना, का जिभेसारखा चाटतो? मांसाहारी प्राणी जे असतात ना, त्यांचे 2 मोठे दात सुळे असतात. शाकाहारी प्राण्यांचे दात सपाट असतात. आपले दात सपाट आहे का सुळे आहेत? मग माणूस शाकाहारी का माणूस आहे? मांसाहारी आहेत. मांसाहारी प्राणी जो असतो तो काय करीत असतो? मांस खाल्ल्यानंतर त्याचा अर्क शोषून त्याचं वमन करतो. आपण पाहतो कधी कधी मांजरीने उंदीर खाल्ला आणि ते वमन केलेलं दिसतं. माणसाच्या शरीरात ती प्रक्रिया नाही आहेत. मांसाहारी प्राण्याचं मोठं आतळं 7 ते 8, 8 ते 9 फूट लांबीचं असतं. शाकाहारी प्राण्याचं मोठं आतळं हे जवळजवळ 25 ते 30 फूट लांबीचं असतं. अंतररचना सुद्धा वेगळी आहे. मांसाहारी प्राण्याचा जेव्हा जन्म होतो तेव्हा ते प्राणी जन्मताच त्या प्राण्याचे डोळे बंद असतात. जसं कुत्र्याला पिलं झाली, जन्मताच कुत्र्याच्या पिलाचे डोळे बंद असतात, नंतर काही दिवसानंतर उघडतात. मांजरीच्या पिलाचे डोळे जन्मता बंद असतात, काही दिवसानंतर उघडतात. वाघाच्या पिलाचे डोळे काही दिवस बंद असतात, नंतर उघडतात. पण शाकाहारी प्राणी जे असतात ना, त्याच्या पिलाचे डोळे जन्मताच उघडे असतात. मग माणसा जन्मता उघडे असतात का नंतर उघडतात? बरं, आणखी एक सांगू, मांसाहारी प्राण्याला घाम येत नाही, शाकाहारी प्राण्याला घाम येतो. हे सगळे लक्षणं मनुष्यामध्ये जे आहेत ते शाकाहारी प्राण्याचे आहेत. पण मांस हा सुद्धा व्यसन आहेत. द्युतंचे मौसम दुसरे मदिरा दारू. कबीर महाराज सांगतात, दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. तोंडात माती जाती पैसा खर्च करून. आणि सरकारचं सुद्धा एक अभियान आहे सध्या, महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारचं, की व्यसनमुक्त भारत व्हावा. हा सरकारने निर्णय घेतलेला आहे. आणि या ठिकाणी माउंट आबूवरून ओम शांती आश्रम, याला आपण प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रमातून जी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या आश्रमाच्या वतीने एक संकल्प केलेला आहे. त्यांचा संकल्प असा आहे की कमीत कमी 10 कोटी लोक तरी व्यसनमुक्त झाले पाहिजे, अशा प्रकारचा संकल्प घेऊन ते या ठिकाणी आलेले आहेत. आज ते या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि आपल्याला सुद्धा आज ही व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घ्यायची आहे. जे काही व्यसन आहे ते आपण सोडलं पाहिजे. काही लोक काशीला जातात, काशी करून आला, डांगर होतं, नाही डांगर खात नाही म्हणले आपण, का काशी केली? काशीचा डांगराचा काय संबंध आहे? म्हणजे ब्राह्मणांनी सांगितलं काहीतरी एक सोळा, मग सफरचंद का नाही सोडलं? बरं सोडलं का डांगर? त्याला चव नाही, चौथा नाही. वाईट दोष आहे ते सोडले पाहिजे. आपण गंगागिरी महाराजांच्या सप्ताहात आलो आहोत आणि गंगागिरी महाराजांनी जीवनभर व्यसनमुक्तीवर काम केलेलं आहे. केंद्र सरकारही व्यसनमुक्तीवर काम करीत आहेत.
राज्य सरकारही व्यसनमुक्तीवर काम करीत आहेत. पण सरकारला माझी एक विनंती असेल, एकीकडं आपण व्यसनमुक्तीवर काम करतायत, पण दुसरीकडं पिणाऱ्याला लायसन देऊ नका, नाही तर होईल गोंधळ. एकीकडे तुम्ही धंदा करणारा लायसन देत आहेत, पिणाऱ्याला पिण्याचं लायसन देत आहेत, आणि दुसरीकडे व्यसनमुक्ती. दोन्ही गोष्टी होतील का हो? सरकारने व्यसनमुक्तीचा जो निर्णय घेतला अतिशय स्तुत्य आहे, पण व्यसनमुक्ती यथार्थ व्हावी. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये काही दोष असतील त्याचा आपण त्याग केला पाहिजे, ज्याची आवश्यकता नाही आहेत. व्यसन म्हणजे काय? अनावश्यक गोष्टी अत्यावश्यक वाटणं त्याला व्यसन म्हणतात. जे अनावश्यक आहेत, त्याची गरजच नाही आहेत, त्या इतक्या अत्यावश्यक झाल्या आहे की त्याच्यापासून तो राहू शकत नाही. या व्यसनाने अनेकांचे जीवन बर्बाद झालेत. इथं श्रीरामपूर शहर आहेत, राहता शहरामध्ये फार अवघड परिस्थिती आहेत, खेड्यात सुद्धा ते लोन आलेले आहेत. आणि म्हणून या व्यसनमुक्ती अभियानामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे. नुसतं प्रतिज्ञा करणं महत्त्वाचं नाही आहे, खरोखर संकल्प करायचा आहे. कोणी बिडी पेत असेल ना, त्यांनी बिडी अर्पण करा. इथून तो आपण झोळ्या पेरावं लागतील, ज्याच्याकडे बिड्या सगळ्या जमा करून घ्यायच्या, तंबाखूच्या पुड्या, गुटख्याच्या पुड्या. नाही, काही लोक काय करतात, रागा ते पुडी फेकून देतात. पुन्हा कोणी पाहिलं का, आहे का एक विडा? चांगली चांगली सुटत नाही. जे लोकांना उपदेश करतात त्यांनाही सुटत नाही. बोलणं सोपं असतं महाराज. आणि म्हणून अशा प्रकारे बिडी पिणाऱ्याने बिडी सोडून द्या, काही बिघडणार तुमचं, काही मरणार नाही तुम्ही नाही पिलं तर. सिगरेट पिणाऱ्याने सिगरेट सोडून द्या, तंबाखू खाणारे तंबाखू सोडून द्या, आणि मिश्री लावणाऱ्या माता बहिणी मिश्री सोडून द्या. काय ती मिश्री, ती तंबाखूचीच असते. तास तास ते मिश्री लावत बसतात. काहींची मिश्री लावून लावून दात काळे, हिरड्यान दात काळे झालेत, तोंडाचा वास येतो सगळा. कॅन्सर होत चाललं यामुळं, व्यसनामुळं. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा करायची आहेत. तर नमस्कार. आज या ठिकाणी थांबा, 5 मिनिट थांबा, भिजल्यानं काही बिघडणार नाही, घरी जाऊन कपडे बदलता येतील. आज या ठिकाणी एका थांबा, कोणी उठू नका. खूप मोठ्या विश्वविक्रमाचे आपण साक्षीदार बनणार आहोत. याआधी एकाच वेळी व्यसनमुक्तीसाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम पुणे येथे आर्ट ऑफ लिव्हिंगने 4 फेब्रुवारी 2023ला केला होता. त्या ठिकाणी 1,26,613 लोकांनी एकत्रित येऊन आम्ही व्यसनमुक्त राहणार अशी शपथ पुणे येथील सूर्यकांत काकडे फार्म येथे घेतली होती. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की या ठिकाणी त्याचा विक्रम लवकरच मोडणार आहे आणि आपले महंत गुरुवर्य रामगिरी महाराज सर्वांना शपथ देतील. सर्वांनी उभं राहायचं, सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहेत आणि माझ्या मागं म्हणायचं आहे, मी जे म्हणेल ते. उभं राहा सगळे. आले ना. मी सर्व प्रकारच्या व्यसनापासून दूर राहील. मी सर्व प्रकारच्या व्यसनापासून दूर राहील. हात पुढे करा, हात पुढे करा, हात पुढे. मी आपला परिवार व मित्रांना व्यसनापासून मुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करेल. मी एक स्वस्थ समृद्ध आणि खुशहाल समाज
खुशहाल समाज निर्माण करण्यासाठी योगदान देईल. योगदान करण्यास योगदान देईल. मी नशामुक्त मी नशामुक्त भारत बनवण्यासाठी भारत बनवण्यासाठी स्वतःला जबाबदार समजेल. स्वतःला जबाबदार समजेल. अशा प्रकारे आजपासून आपण सर्व व्यसनं सोडून द्यायचे केवळ प्रतिज्ञा नाही, आणि अशा प्रकारच्या सरकारच्या असणाऱ्या या व्यसनमुक्ती अभियानाला आपल्या सर्वांचं समर्थन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा हात वर करून. आता पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.